व्हिडिओ बघा गाईस काय आणलंय आणि बघू आपण कसं ओपन करू. काय माहित काय आहे की नाही. झालं ना फायनली अराइव झालाय. हॅलो गाईस म्हणून सांगतच नाही ना मला. हॅलो गाईस तसं नाही गोवा महाराष्ट्र कपल मध्ये तुमचं स्वागत आहे. कसं पण म्हणणार. हाय गाईस, स्वागत आहे तुमचं गोवा महाराष्ट्र कपल मध्ये. हे बघा आमची मम्मी. बघा गाईस माझी मम्मी नाश्ता वगैरे केला. तिने पहिले स्टार्टिंगलाच केला 1 नंबर वरती. खाल्ली पण हो ना. हे बघा शेवळ्या केल्या. शेवड्या आवडते मला खूप जास्त. तिला म्हटलं शेवड्या दे आणि दूध दे म्हटलं छानपैकी. तुम्हाला पण आवडत असेल गाईस शेवड्या. बघा गाईस आमचा ब्लॉग बघा मन. प्लीज आम्हाला सपोर्ट करा गाईस. ब्लॉग बघा आमचा. तुम्हाला ब्लॉग पाहिजे असेल तर नक्की विजिट करा. मी पण आली, माझी बायको पण आली बघा नाश्ता करायला. गुड मॉर्निंग. आपण नाश्ता करत आहे आता. ब्रेकफास्ट खादोडी नंबर 1. मी नाही खादोळी. कशाला खादोळी. हिला मच्छी नाही भेटत आहे आता. तिथे गोवामध्ये कसं मच्छी भेटत होती बिलकुल हिला छानपैकी. इथे कुठे आहे बांगडा, कमेंट करून सांगा पापलेट. मला. अमरावतीमध्ये आमच्या इथे मच्छी नाही. हिला मच्छी खाऊ पण नाही घालणार आहे मी. कारण की पैसेच नाही माझ्याकडे. पैसे बघा. नसेल तर पैसे करावे लागते माणूस ना. असं क्लिक नाही होत. फोटो असं क्लिक नाही होत का. ओके ना. तसंच बघा. कर. ह्याच्याजवळ गाडी नाही पाप. हा चालत जात आहे आता. फक्त तुम्ही सपोर्ट करा असाच आम्हाला. आम्ही एकदा घेऊ. बाय. हॅलो. किती छान वेदर आहे बघ आजचा दिवस. आज मी काल रात्री हेअर ऑइलिंग केली होती. छानपैकी हेअर ऑइलिंग केली होती बघू शकता तुम्ही गाईस. आणि आज मी हेअर वॉश करणार घरी. मी कधी हेअर स्पा नाही केली. कधी करणार काय नाही. आमचा दिवस कधी येतील राहू दे. कधी ना कधी येतील. तर आपण करू आता हेअर स्पा नाही हेअर वॉश. बघा ऑइलिंग छानपैकी ऑइलिंग करायचं. सकाळी छानपैकी वॉश करायचं आपला केस. नंतर मला स्वयंपाक करायचा आहे. माझ्यासाठी देवपूजा करायचं आहे. जास्त काम नाही आज. कपडे वपडे नाही धुवायचं जास्त. रात्री धुवा तर माझ्याकडे आता होत पण नाही धुवायला कपडे. बसायला पण होत नाही बरोबर. कपडे असं धुवायला पडते ना ते पण माझ्याकडे होत नाही आता प्रेग्नेन्सीमुळे. आता मी म्हटलं झालं कपडे धुवून. हो निर्मामध्ये भिगून ठेव का ना आपण धुतो का कपडे. हो बरं म्हटलं किती छान आहे. मला अंडरस्टँडिंग आहे म्हणून काम करतो ना. मला कोण करतं असेल तर तूच कर असं म्हणलं असतं लोक ना. बरोबर ना. केस पण धुतलं. आंघोळ सगळं करून घेतलं मी. नंतर छानपैकी केस मी पुसून घेतलं. फाफडून घेतलं. असं मला की सगळं पाणी जाताना. आजकालचे लोक हेअर ड्रायर यूज करते. हेअर ड्रायर जास्त यूज नाही करायचं. मी तर अवॉइडच करते हेअर ड्रायर. कशाला. पहिलीचं काळ असंच करायचं का. पहिल्याचं काळ कपड्यानेच पुसायचं असतं. नंतर छानपैकी मी दूध घेतलं थोडंसं. नंतर जे देवपूजासाठी करायसाठी आली मी. माझा श्री स्वामी समर्थ लय मानते मी. मनापासून मानते. आणि जे माझ्या मनात दिसते काय मला असे फिलिंग्स मी देवाला माझं सगळं शेअर करते. मी A to Z तो सगळं माझं तोच आहे सगळं. मी माझ्या श्री स्वामी समर्थला सांगते.
मी नामस्मरण पण करते मी देवाचा. नंतर मी दिवा दाखवला देवाचा. नंतर थोडंसं हे केलं मी, त्याचं नाव घेतलं, थोडंसं जप केलं, अगरबत्ती दाखवली. तुम्ही दुसऱ्यांना आपला प्रॉब्लेम नको सांगू, आपल्या देवालाच सांग, देवताला सांग. दुसरे लोक हसतात सांगितलं तर बा आपला देव आपला सोल्युशन देतात. आपला देव काय देण्याला कधी देतोच, काय फळ द्यायचं आहे तो. मी स्वयंपाक पण करून घेतला आहे सगळं, दाखवते तुम्हाला. स्वयंपाक बघा, चपाती आपण करून घेतो. आणि एक चपाती माझी करपली, काय म्हणते त्याला, करपली. हे एकच करपली आहे. आणखी काय, आणखी भाजी केली बटाटची खायला, गरम आहे. थांब बॅक कॅमेरा दाखवते. तर माझी तुम्हाला व्लॉग आवडते नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक कमेंट शेअर करा नक्की. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग. बाय.